तर ही रस्ता जवळजवळ 50 फूट रुंदीचा रस्ता होता. जवळजवळ खडीलाच रस्ता लावला आहे. खडी सुद्धा उकरून पलीकडे टाकलेले आहे. भरपूर अतिक्रमण केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी थोडं केलं, परत नंतर गेल्या वर्षी थोडं केलं आणि या वर्षी तर भरपूर अतिक्रमण केलं. माझं आता 65 वर्ष वय आहे, म्हणजे 65 वर्ष झाले मी ह्या रस्त्याने येतो. तर ह्याच्यावर कायदेशीर कारवाई काहीतरी करण्यात यावी जाऊन. ही रस्ता होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. रस्ता होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. डबल वाहन जात नाही, सिंगल सुद्धा वाहन जात नाही आता ह्या जागेत. आमच्याही मुलं बाळवणीला शाळेला जातात येतात. त्या रस्त्याची भरपूर दिवसापासून अशीच दुरावस्था आहे. साईड गटार जवळजवळ 10 फूट पलीकडे राहिलेला आहे. नमस्कार, महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. सध्या मी आहे तोंडले बाळवणी रोडवरती. इथं काय नागरिक आहेत जे इथले रहिवासी आहेत, त्यांना आपण विचारू की काय परिस्थिती आहे इथली सध्या. काय तुमचं नाव सांगा. राहुल चंद्रकांत बुरकुल. किती वर्ष झालं तुम्ही राहता इथं? इथं मी जवळजवळ 25 वर्ष झालं राहतोय. बरं. तेव्हापासून तर हाही असाच रस्ता आहे. बरं. आता ह्या शेतकऱ्यानं पहिली साईड पट्टी पडेल होती लांबपर्यंत. बरं. त्यानं ती कट करून बांध आड्याला दाबून हा रस्ता शासनाने गव्हर्नमेंटनं जी काय रस्ता केलेला आहे खडीकरण, बरं. ह्या खडीकरणामध्ये अतिक्रमण करून त्यानं चारी काढून खडी सुधीर पडायला टाकलेली आहे. बरं. तुम्ही समजा निर्णय घ्या काय करायचं काय नाही. बरं. खडीची एक साईड खडीची उकारलेलीच आहे. हा, खडीची एक साईड उकरलेली आहे. बरं. ठीक आहे, बघितलं तरी खडी सुद्धा पलीकडे दिसते टाकलेली. हा ना. हा, ही काय ना दिसते ना खडी सुद्धा टाकलेली. बरं. हा. तुमचं नाव सांगा आणि किती वर्ष तुम्ही ह्या रस्त्यानं आलाय गेलाय? तानाजी शिवाजी सातपुते. आम्ही मला वाटतं मी कळत असतानापासून म्हणजे शाळेला सुद्धा आम्ही या रस्त्याने जात होतो. बरं. माझं वय 47 आहे. बर. तर ही रस्ता जवळजवळ 50 फूट रुंदीचा रस्ता होता. बरं. पण ते आता या शेतकऱ्यानं जवळजवळ खडीलाच रस्ता लावला आहे. खडी सुद्धा उकरून पलीकडे टाकलेले आहे. भरपूर अतिक्रमण केलेलं आहे. तर बर. ह्याच्यावर कायदेशीर कारवाई काहीतरी करण्यात यावी. बरं. हा, असं आमचं म्हणजे मत आहे. बरं. हा. म्हणजे आता ही रस्ता म्हणजे छोटा झाल्यामुळे इथं याला डबल जाणं- वाहन जात नाही, सिंगल सुद्धा वाहन जात नाही आता ह्या जागनं. बरं. बघा ना तुम्ही किती रस्ता आहे. कॉर्नरची जागा आहे. हा, इथून शाळेला पण मुलं मुलं जातात. जातात. जातात ना? 50-60 मुलं जाते ना. बरं. 50-60 मुलं इथनं शाळेला जातात. हो, बरं. म्हणजे त्यांच्या म्हणजे इथनं वाहनांमुळे हे पोरांना पण धोका होऊ धोका शकतो. होऊ शकतो ना. बरं. तुमचं नाव काय? भाऊसाहेब रामचंद्र शेंडे. किती वर्ष झालं तुम्ही ह्या रस्त्यानं आलाय गेलाय? माझं आता 65 वर्ष वय आहे, म्हणजे 65 वर्ष झाले मी ह्या रस्त्याने येतो. एक चाकुरी पूर्ण उकारली. एक चाकुरी? म्हणजे हो. जवळजवळ ते बाण आहे, ते ही पलीकडे. आपलं साईड गटार जवळजवळ 10 फूट पलीकडे राहिलेला आहे. बरं. हा, 10 फूट आहे. पहिलं साईड गटार 10 फूट आहे. बरं. त्याने अलीकडे 10 फूट रस्ता आणलाय. म्हणजे अतिक्रमण झालंय हो, रस्त्यावर. 10 फूट अतिक्रमण झालं. आणि हे रस्ता- टप्प्याने त्यांनी अतिक्रमण केले. बरं. 2 वर्षापूर्वी त्यांनी थोडं केलं, परत नंतर गेल्या वर्षी थोडं केलं आणि बर. या वर्षी तर भरपूर अतिक्रमण केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने यांच्यावर ताबडतोब कारवाई आमचं एवढंच मत आहे, करावी. ह्या शेतकऱ्याचं नाही, तोंडले भाळवणी पासून तोंडले बोंडलेच्या पर्यंत- हात लागेपर्यंत अतिक्रमण हटवावं. बरं. म्हणजे शासनानं. ह्याच ठिकाणी नाही तर असं बऱ्याच ठिकाणी. पूर्ण बऱ्याच पण ठिकाणी. सगळ्यात जास्त ह्या जागेला अतिक्रमण हा. झालेलं आहे आता. बरं. म्हणजे तर तुम्ही बघितलं ही रस्ता किती वर्ष झाला नाही. अतिक्रमण आहे, सगळ्यांनीच अतिक्रमण केलंय. बरं. परंतु सगळ्यात जास्त अतिक्रमण इथं झालेलं आहे आता. बरं. ही रस्ता किती वर्ष झालं म्हणजे झाला नाही? ही 2004 साली ही रस्ता खडीकरण झालेला आहे. बरं. हा. त्याच्यानंतर परत काय नाही ते. मुर्मीकरण 2 मिनिटं मुर्मीकरण 2000 साधारण 18ला बरं. 2018ला मुर्मीकरण आबासाहेब गणपतराव देशमुख हा. यांच्या आमदार फंडातनं ही मुर्मीकरण झालेलं आहे. बरं. आणि नंतर पाठीमागनं सुद्धा म्हणजे संभाजीराजे शिंदे पंचायत समिती सदस्य असताना बरं. त्यांच्या फंडातनं मुर्मीकरण झालेलं आहे. पाठीमागे ह्याच रस्त्यावर त्याच रस्त्यावर मुर्मीकरण झालेलं आहे. त्या रस्त्याला म्हणजे रहदारी असते. हो, 100%. बरं. आता त्या शेंड्यांची एक मोठी कंपनी आहे. बरं. 400-500 कामगार आहे ते ह्या रस्त्याने ये जा करते द्या. हा. म्हणजे तुम्ही बघू शकता ही कंपनी पलीकडे आहे. ते कंपनी दिसते मोठे ना. टँकर फिंकर येतात, पण इकडं थोडा रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळं हा. बाळवणी कुठे येते त्यांना सोयी तशी तोंडल्यावर येण्याला सोयी जास्त आहे. बरं. आणि इकडं यायची व्यवस्था जर रस्ता बारीक असल्यामुळं बाळवणीहून येते म्हणजे टप्प्याला जाऊन. ही रस्ता होणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. रस्ता होणं खूप गरजेचं आहे. कारण जर ही मधला रस्ता म्हणजे झाला नसल्यामुळं हे रस्ता झाला तर शेंडगेवाडी, केसकरवाडी, बाळवणी, तोंडलं बोंडलं ह्या लोकांना येण्या जाण्यासाठी एकदम सुलभ रस्ता आहे. बरं. आणि सांगोला टेंभुर्णी. सांगोला टेंभुर्णी. बरं. हा. आणि ही रस्ता जर झाला तर ह्या रस्त्याने बहुत वाहनं वाहतील. बरं. आणि ह्या रस्त्या एवढा
नीट गोल्ड रस्ता कुठला नाही, एक सुद्धा वळण नाही या रस्त्याला. म्हणजे इथं थोडं स्ट्रेट दिसतंय वळण, स्ट्रेट रोड आहे स्टेट फक्त. रोड आहे, स्टेट. बर बर बर. हा. म्हणजे थोडक्यात इथं एक एक थोडासा रस्ता कच्चा असल्यामुळे हे रस्ता बंद आहे. हो, हो. नाहीतर हा रस्ता झाला तर कमीत कमी इकडून 10-15 किलोमीटर फिरून जे यायचं आहे ते ते तुम्ही इथून येऊ शकते. ह्या 2 किलोमीटर रस्त्यामुळे एवढं 10-15 हो, हो, किलोमीटर हो, फिरून हो, यायला लागतंय. हो. पंढरपूर पुणे पालखी महामार्ग हा हा आणि पंढरपूर सातारा रोड, हा हा हा. या रोडला जोडणारा ही 9.5 किलोमीटरचा ही जोड रस्ता आहे. बर बर या बर. रस्त्याचं जर दुरुस्तीकरण झालं, डांबरीकरण झालं, हा तर ह्याचा इकडल्या शेतकऱ्यांना ह्यांना भरपूर याचा फायदा होणार आहे. बर बर आणि बर. आमच्याही मुलं बाळवणीला शाळेला जातात येतात, ह्या रस्त्याची भरपूर दिवसापासून अशीच दुरावस्था आहे. बर बर आणि बर. अशी लोक जर अतिक्रमण करत राहिली हा हा. तर तर रस्ता सर्वसामान्य एक दिवशी लोकांनी रस्ता काय करायचं? संपणार आहे. बर बर. म्हणजे हे रस्ता थोडक्यात आता बुडायच्या मार्गाला आलेला आहे. शासन डोळा दाखवून झोपलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे शासन जाग हो ही तुमची हो. सगळ्यांची भावना आहे. मागास हो झालं पाहिजे. नक्कीच. वेळोवेळी लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही वेळोवेळी बोललेलो आहे रस्त्याबद्दल. बर बर बर. हा. म्हणजे वारंवार तुम्ही आवाज उठवून हो, सुद्धा हो, हो. ही काम झालेलं नाही. हो, झालेलं नाही. वेळोवेळी बर 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 बर. लोकप्रतिनिधीला बोललोय आम्ही वेळोवेळी. नक्कीच बाबा नक्कीच. तोंडले बाळवणी रस्ता व्हावा. बर बर बर. हा. तर आपण बघितलं की ह्या रस्त्याची ह्यांनी पूर्ण कहाणी सांगितलेली आहे की हा रस्ता खूप जुना रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची सध्या जी झालेली आहे ती दुरावस्था ही अशा पद्धतीने आहे की फक्त इथं एक 10 फुटाचा रस्ता राहिलेला आहे. असताना रस्ताही खूप मोठा होता, परंतु इथं अतिक्रमण झालंय असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ इथं संतप्त झालेले आहेत. तर ही नक्की ह्या रस्त्याचं म्हणजे कसा रस्ता होता काय हे आता बघून ह्याच्यावरती हा रस्ता काढून देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. तर ह्यावरती प्रशासन काय निर्णय घेणार हेच बघणं आता खूप महत्त्वाचं आहे. तर महाचर्चासाठी मी समाधान खांडेकर, शेंडगेवाडी, बाळवणी, पंढरपूर.